याच्यानंतरचे आपले दुसरे गेस्ट आहे जे वास्तुशास्त्रावर बोलतील. ते मिस्टर दीपक कुमार म्हणून आहे. तर त्यांचं पण आपल्याला वास्तुशास्त्राबाबत ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तर सुरुवातीला मी डॉक्टर सुरेश इसावे सर जे आपल्याला इथे लाभलेले आहेत. तर त्यांची इंट्रोडक्शन थोडक्यामध्ये द्यायला मी प्राचीला विनंती करतो. हॅलो, आवाज येतोय का? हो येतोय. हो. हां. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम डॉक्टर सुरेश इसावे यांचं आपल्या क्लबमध्ये स्वागत करूया सर्वांच्या वतीनं. डॉक्टर सुरेश इसावे सरांची अगदी थोडक्यात मी माहिती सांगते, कारण आज आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचं आहे. तर डॉक्टर सुरेश इसावे सर टिळक शिक्षण महाविद्यालयामध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहेत. जे एस.पी. कॉलेजच्या अंडर एस.पी. कॉलेज सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याच बॅक साईडला टिळक शिक्षण महाविद्यालय आहे. तसंच सर पुणे विद्यापीठाच्या अनेक कमिट्यांवर, वेगवेगळ्या कमिट्यांवर कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणी शैक्षणिक कार्य त्यांचं खूप जोरात चालू असतं. बालभारतीमध्ये शिक्षणशास्त्र या विषयासाठी जेव्हा मी बालभारतीमध्ये काम केलं, तेव्हा 2 वर्ष सरांसोबत बालभारतीमध्ये मी काम केलेलं आहे. तर सर ह्या व्यतिरिक्त जसं आता राहुलने सांगितलं, की गड किल्ले म्हणजे ट्रेकिंग करतातच आणि त्यावर बरंच काम करतात. तर बोलताना असंच त्यांनी अगदी बरंच काही गड किल्ल्यांबद्दल सांगितलं आणि तिथे किती अस्वच्छता असते किंवा खरंच काय गरज आहे गड किल्ल्यांवर सुद्धा करण्याची, हे त्यांनी सांगितलं. जे आपण सुद्धा ट्रेकिंगला गेलो तेव्हा आपल्यालाही हे बरंच जाणवलेलं आहे, की बऱ्याच गोष्टी करण्याची गरज आहे. कचरा असतो किंवा इतरही गोष्टी आहेत. तर मला असं वाटते ह्या सगळ्यांबाबत माझ्यापेक्षा सर जास्त विस्तृतपणे सांगतील आणि त्यांना काय वाटतंय हे त्याबद्दल तेही सांगतील. जर शक्य असेल तर आपल्या क्लबकडनं आपण नक्कीच त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकणार आहोत. तर डॉक्टर सुरेश इसावे सर, मी तुम्हाला विनंती करते, की प्लीज तुम्ही तुमचं गड किल्ल्यांबद्दलची माहिती सांगा आणि इतर पण गोष्टी आम्हाला सगळ्यांना सांगा, क्लबमधल्या मेंबर्सला. थँक्यू प्राची मॅडम. आणि मला इथे इन्व्हिटेशन दिलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे. मी काही मार्गदर्शन नाही करणार आहे. सहज बोलता बोलता प्राची मॅडमशी बोलता बोलता एक सहज गड किल्ल्यांचा विषय निघाला आणि मला माहिती आहे त्या रोटरी क्लब मध्ये काम करतात, म्हणून मी त्यांच्या समोर एक सहज विषय मांडला. त्याच्यासाठी मी काही फोटो आपल्याला दाखवू इच्छितो, जर आपली परवानगी असेल तर. श्रीकांत, त्यांना प्रेझेंटेशनचे राईट्स दे. आहेत मला. आहेत सगळ्यांना. तर हा सिंहगडावरचा फोटो आहे. सिंहगडाचा जो ट्रेक मार्ग आहे, अतकरवाडीहून जो ट्रेकिंगचा मार्ग सुरू होतो पुणे दरवाजापर्यंत, त्या ठिकाणचं हे दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस गड किल्ल्यांचे फोटो आम्ही बघतो, जिथे कुठे आम्हाला हे प्लास्टिक दिसतं तर आम्ही आमचा काही रजिस्टर होत नाहीये. सर एक मिनिट, फोटो दिसतोय? हा फोटो नाही दिसत आहे, तुमचा फोल्डर दिसतोय. फोटो सगळेच दिसत आहेत. सगळे दिसत आहेत. नेमका फोटो सिलेक्ट करा तुम्हाला. ओके. आता दिसतोय? येतोय आता, बहुतेक येईल. आता दिसतोय. तर हे आम्ही शिवजयंती साजरी करायचं किंवा कोणताही जो दिवस असतो, नवीन वर्षाचा पहिला दिवस असेल, गुढीपाडवा असेल, दिवाळी पहाट असेल, हे सगळे आम्ही गडांवर साजरे करतो. शिवजयंती, महाशिवरात्री असेल, कोणतेही जे महत्वाचे दिवस आपण मानतो ते सगळे आम्ही गडांच्या स्वच्छतेसाठी करतो. आमचा ग्रुप काय रजिस्टर ग्रुप नाहीये किंवा आम्ही आर्थिक कोणत्याही प्रकारचं काम त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही फक्त सेवा देतो. तर हे जे आपल्याला फोटो दिसत आहेत, हे सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या आम्ही जवळपास 10-15 पोती, आमची सगळे पोती इथे भरलीत. याच ठिकाणी आम्हाला सिंहगडाच्या पुणे दरवाजाजवळ रोटरी क्लबचा बोर्ड सुद्धा दिसला.
आणि त्यानंतर मला असं सहज आठवलं की आपण मॅडमशी बोलून बघूया. रोटरी क्लबचा जो पुणे दरवाजा जो आहे सिंहगडाचा, तिथे आपल्याला तो बोर्ड आहे लावलेला, माहिती फलक म्हणून. तर त्यावेळेस माझ्या मनात असं आलं की मी जरा मॅडमशी या संदर्भात बोलून घेऊया, म्हणजे रोटरी क्लब हे सुद्धा काम करतं हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मग मी हा विषय मॅडम समोर मांडला. तर इथे हे बोर्ड लावलेले आहेत. तर ह्या पद्धतीच्या ज्या फोटो दिसतोय इथे डस्टबिनचा, हो हो तर अशा डस्टबिन बऱ्याचशा लावलेल्या आहेत गडावर, कितीतरी वर्षापूर्वी लावल्या असतील. या अशा डस्टबिन खूप त्या ट्रेकिंगच्या मार्गावर सुद्धा लावल्या, गडावर सुद्धा लावलेल्या आहेत, पण ह्या बऱ्याच जुन्या झाल्यामुळे गंजलेल्या आहेत आणि त्याचा वापर तो होऊ शकत नाही. बघा इथे पडलेल्या आहेत त्या गंजून, अशा मध्ये मध्ये लावलेल्या आहेत. हे बघा अशा पद्धती, तर त्या पडलेल्या आहेत, गंजलेल्या आहेत. आणि हे सुद्धा कोणतरी डोनेटच केलेलं होतं, इथे लिहिलेलं पण होतं, पण ते सुद्धा दिसत नाही. अक्षरशः गंजलेल्या, बऱ्याच वर्ष झालं हे लावलेलं नाहीये. हे बघा असे सुद्धा आहेत. तिथे जे काम करणारे लोक त्यांनी सांगितले की इथे अक्षरशः दगड टाकून हे फोडलेले आहेत लोकांनी. तर अशा पद्धतीने हे बऱ्याच ठिकाणी डस्टबिन आहेत, पण त्या फुटलेल्या आहेत किंवा जुन्या अवस्थेत आहेत. तर तिथे मी एका ठिकाणी वर पुणे दरवाजाजवळ माहिती फलकाजवळ रोटरी क्लबचं ज्यावेळेस मी बोर्ड बघितला तर मला मॅडमची आठवण झाली. म्हणून मग मी मॅडमजवळ हा विषय काढला की आपल्याला असं काही करता येईल का. तर ह्या पद्धतीने जर आपण डस्टबिन कुठेतरी लावल्यात पूर्ण गड मार्गांवर किंवा जे जुन्या झालेल्या आहेत, अगदी अतकरवाडी म्हणजे पायथ्यापासून वर जाईपर्यंत गुरुवार रविवारी अगदी आरोग्यासाठी जाणारी लोक आहे, हौशी लोक सुद्धा आहेत. तर त्यातल्या त्यात ह्या प्रवृत्ती कुठेतरी आपल्याला मर्यादित करता येतील असं वाटतं. म्हणून ह्या अशा पद्धतीच्या डस्टबिन जर आपण कुठं लावू शकलो गड मार्गावर, तर किती लावायच्या, काय लावायचं याचा सगळा आपल्याला अभ्यास करता येईल. पण हे जर लावायचं तत्वता मान्य असेल तर मग हा त्या दृष्टीने एक क्लब म्हणून तुम्हाला याचा एक विचार करता येईल. तर प्रचंड कचरा होता, आमच्या बॅग्स वगैरे खूप कमी पडल्यात. तिथे दर आठवड्याला म्हणा किंवा महिन्यातनं जे भंगारवाले असतात गावातनं ते येतात आणि घेऊन जातात, पण मग तो डस्टबिन जर नसतील तर मग ते अक्षरशः अशा उतारावर टाकून दिलेल्या असतात बाटल्या अशा, आणि मग ते पावसात तर वाहून जातात आणि सगळ्या खाली शेतात जातात, ओढ्यांमध्ये जातात आणि मग ते वाहून अशा जमा कुठतरी होत असतात. हा प्रचंड कचरा इथे जमा आहे. त्यासाठी जर आपण डस्टबिन कुठतरी लावू शकलो पूर्ण ह्या मार्गावर, गडावर आहेतच, गडावर सुद्धा कमी पडतात. गडावर सुद्धा कमी आहेत त्या डस्टबिन. तर गडावर किंवा ट्रेकिंगच्या मार्गावर जर डस्टबिन अशा पद्धतीचे लावता आल्यात तर ती खूप मोठी मदत होईल गड संवर्धनासाठी. एवढंच माझं छोटीशी एक विनंती आणि आव्हान आपल्याला होतं की आपल्याला जर शक्य असेल तर आपण ह्या पद्धतीच्या डस्टबिन ज्या आहेत त्या लावाव्यात. मोठे प्रोजेक्ट अजूनही करता येतील, पण आमची छोटीशीच विनंती अशी होती, कारण आमच्या त्या दिवशी आम्हाला जो अनुभव आला, इव्हन गडावर जे आदल्या आठवड्यात सुद्धा आम्ही गेलो होतो, घोड्याची पागामध्ये सुद्धा अत्यंत कचरा मोठा टाकून दिलेला होता. आम्ही 4-5 जेवढी पोती घेऊन जातो त्याच्यापेक्षा जास्त कचरा तिथे दिसतो. तर त्यातल्या त्यात जर डस्टबिन असतील तर एका जागेवर राहतो आणि जे भंगारवाले मुलं असतात ते घेऊन जातात, किंवा मग जे स्थानिक हॉटेल व्यावसायिक ते सुद्धा तो कचरा तिथे गोळा करू शकतात. तर एक पाऊल म्हणून आपल्याला अशा पद्धतीचे डस्टबिन लावता येतील अशी विनंती करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. थँक्यू सर. याही पलीकडे सरांचं म्हणणं असं होतं की बऱ्याच किल्ल्यांवर ऐतिहासिक माहिती लिहिलेली आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचतो, पण ती सुद्धा पुसट झालेली असते किंवा खूप वर्षांआधी ती लिहिलेली असेल. तर ते जर लिहिण्यासाठी आपल्याला काही करता आलं, म्हणजे तसं एक फलक वगैरे आपल्याला प्रोव्हाइड करता आले किंवा ती माहिती लिहून देऊन तिथे आपल्याला हे करता आली, तर ते सुद्धा एक काम आहे की ते करता येऊ शकते. कारण गडावर जाणे फक्त जाणे, फिरणे, मजा करणे एवढं नसून त्या गडांबद्दलची माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि तो ऐतिहासिक वारसा जपता येणे ही पण त्यामागची एक भूमिका असते. तर ते सुद्धा आपल्याला करता येऊ शकेल त्यामध्ये. आणि कारण की बरेच जर आपण 4-5 गड सोडले, म्हणजे सिंहगड असेल, लोहगड, तोरणा, राजगड, हे 4-5 जर आपण गड सोडले तर बाकीच्या गडांची माहिती कुठेही लिहिलेली नाहीये. फक्त जिथे लोक जास्त जातात किंवा जो लोकप्रिय आहे, जिथे पावसाळ्यात गर्दी असते, अशाच ठिकाणी काही फलक आहेत.
पण अन्य ठिकाणी तर काही फलक नाही, नामशेष सुद्धा नाही, काहीच नाही लिहिलेलं नसतं ना. रस्त्यावर कुठं खुणा लिहिलेले असतात की राजगडाकडे जायचं आहे का मंगळगडाकडे जायचं आहे. गडांचं सुद्धा विचारत जावं लागतं, इतकी वाईट परिस्थिती आहे. तर ते ऐतिहासिक माहिती लिहिणं, तिथे शिवाजी महाराज आले होते नव्हते, कधी हा गडची स्थापना झाली, शिवपूर्व काळात बरेचसे गड निर्माण झालेले आहेत, यादव काळात बरेचसे गड निर्माण झालेले आहेत. तर हे गड कधी निर्माण झाले याच्या संदर्भात ऐतिहासिक माहिती आपण दिली तर ती खूप फायद्याची होईल फिरायला येणाऱ्यांची किंवा जे कोणी व्हिजिट देतात त्यांच्यासाठी सुद्धा. खूप कमी गड असेल जिथे आपल्याला नामफलक किंवा माहिती फलक दिसतात, तर तो सुद्धा एक चांगला उपक्रम आपल्या वतीने होऊ शकतो. थँक्यू सर. डॉक्टर इसावे सर, धन्यवाद. तुम्ही तुमचं कार्य खूप उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि हा तुमचा स्तुत्य कार्यक्रम आहे. तर या तुमच्या इनिशिएटिव्ह साठी आणि या समाजसेवेसाठी आम्ही डेफिनेटली काही ना काही मदत करूच. जसं तुम्ही म्हटलं की या तुमच्या उपक्रमासाठी तुम्हाला काही मोठे कंटेनर्स किंवा अजून जर दुसऱ्या हे बोर्ड्स वगैरे जर लावायचे असेल तर आम्ही त्यासाठी डेफिनेटली मदत करू. तर आमची दर महिन्याला आमच्याकडे आहे श्री दीपक कुमार. श्रीकांत, श्री दीपक कुमार यांची इंट्रोडक्शन कोण करणार आहे? कौस्तुभ. हा, कौस्तुभ. Shall I go ahead? Yes. Good evening, everyone. Good evening. Good evening. Today we have Rotarian Dr. Deepak Kumar with us to share his knowledge and experiences of Vastu Jyotish, particularly about sleeping positions. Dr. Deepak is a mechanical engineer by education. He had his illustrious professional career of 28 years with Fortune 500 companies like Philips, Alfa Laval, Tetra Pak, and Bharat Forge. He also had his experiences with companies in USA, Switzerland, Taiwan, and Sweden. His first stint with Kundli was way back in 1987, while with the Vastu, it was in 1990. Since then, it has been his passion which turned into profession from the year 2014 when he started the Jyotish Vastu. He did his doctorate in Vastu and astrology and has been instrumental in solving people's issues in his unique way by combining engineering and Vastu. Doctor, we welcome you to our club and I request you to please go ahead with your presentation. Thank you. Hello everyone, good evening. Good evening. Doctor. Good evening, sir. Which will be the best language you would prefer, Hindi, Marathi, Gujarati or English? Marathi is fine. Yes. Couple of people are there, I think they are comfortable with more Hindi. नाही, आय थिंक मराठी सगळ्यांना कळतंय. चालेल. मराठी इज ओके. ओके. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर दीपक कुमार. नुसतं डॉक्टर दीपक म्हटलं तरी चालणार आहे. ॲक्च्युली माझं शिक्षण आहे BE मेकॅनिकल आणि कॉमर्स ग्रॅज्युएट केलं आहे, 91 पास आउट आहे. विविध कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर वन फाईन डे मी जेव्हा नोकरीवरून राजीनामा दिला त्या दिवशी माझ्या हातात नोकरी किंवा व्यवसाय हे दोन्ही प्रपोजल नव्हते आणि मी पुण्याला आलो. इट वॉज अ सरप्राईज फॉर मी ऑल्सो की असं कसं घडलं. पण इथे खरंच चमत्कार झाला. मी स्वामी समर्थांना खूप फॉलो करतो. मी ॲक्च्युली 5वी पिढी आहे ज्योतिष आणि वास्तूमध्ये. तर माझं जे घर आहे ते अध्यात्मशी रिलेटेड खूप आहे. माझे वडीलही BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि केलेलं त्यांनी, ते इंडियन एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे त्यांनी मला अध्यात्म हे पूर्ण सायन्सच्या आधारावर शिकवलं. इंडियन एअरफोर्स असल्यामुळे त्यांनी 4ही युद्धांमध्ये भाग घेतला. फायनली जेव्हा रिटायर होऊन आम्ही पुण्याला सेटल झालो तेव्हा माझ्या आजोबा आणि वडिलांच्या सानिध्यात मी कुंडली आणि वास्तू करायला सुरुवात केली. वैदिक वास्तू हे आमचं मूळचं ज्ञान आहे, जिथे आम्ही वनस्पती किंवा धातू किंवा धान्य यांचा वापर करून वास्तूचं संतुलन करत होते. आजोबांपासून हे ज्ञान मला मिळालं. आता वास्तू म्हणजे काय हे एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. कोणी सांगू शकेल की त्याच्या नजरेमध्ये वास्तू म्हणजे नेमकं काय? ज्या घरात आपण राहतो ते. सॉरी, ज्या घरात आपण राहतो.
हो, ठीक आहे, गुड. ज्या घरात राहतो, अजून कोणी काही? आपण ऑफिस किंवा आपला व्यवसाय किंवा आपला उद्योग असतो तो एरिया आपण वास्तू म्हणून येतो ना. करेक्ट. समरांगण सूत्र हे असं सांगतं की वसते इति अस्तु, म्हणजे आपण राहतो ती जागा, किंवा वस म्हणजे ज्या वास्तूशी माझा संबंध आहे ती, अस्तु म्हणजे आहे. तर वसते इति अस्तु याचा अर्थ समरांगण सूत्रामध्ये सांगितलेला आहे, किंवा वसत म्हणजे ज्या जागेचा माझा संबंध येतो ती वास्तू. तर पूर्वीच्या काळी साधारणपणे 7.5 ते 10,000 वर्ष जुनं शास्त्र आहे. बरं, मी याच्यात 5 मिनिटं घेईल थोडासा इतिहास सांगण्यासाठी. 5 मिनिटं घेईल की खरं वास्तू कसं असावं, आणि मग तिथून पुढे मी 5 मिनिटं घेईल झोपण्याची स्थिती कशी असावी ह्याच्यावर, आणि शेवटचे 5 मिनिटं घेईल मी प्रश्न उत्तरांसाठी. इज दॅट फाईन विथ यू? या परफेक्ट. थोडंसं बॅकग्राऊंड माहीत असावं म्हणून. साधारणपणे 7.5 ते 10,000 वर्षापूर्वी ह्याची सुरुवात झाली होती, आणि 24 ग्रंथांमध्ये ह्याचा उल्लेख आहे. अथर्ववेद, त्याच्यामध्ये स्थापत्यवेद म्हणजे 147 श्लोक आहेत. असे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये वेगळे श्लोक आहेत. होरा, पराशरी, भृगुसंहिता, गरुड पुराणात ह्याच्यामध्ये बरंच काही उल्लेख याचा सापडतो. तर आजच्या काळामध्ये वास्तुशास्त्र हे जे लोक करतात हे खरंच त्याला मान सन्मान करतात म्हणून ही वास्तुशास्त्र करतात का? माझा अनुभव सांगतो नाही. त्यांना दे हॅव द फिअर ऑफ लुझिंग हॅपीनेस, दे हॅव द फिअर ऑफ लुझिंग हेल्थ, दे हॅव द फिअर ऑफ लुझिंग वेल्थ, म्हणून ते वास्तुशास्त्राला करवून घेतात. इथे कसं आहे की लोकांना त्याचं संपूर्ण सखोल ज्ञान असायची गरज नाही, पण त्याचा जो मूलभूत आधारस्तंभ आहे याचं डेफिनेशन असं आहे की फ्रिक्वेन्सी, वेव्ह, साऊंड अँड लाईट हे 4 एलिमेंट्स आहेत. हे 4 एलिमेंट्स मिळून एन्व्हायरमेंटल एनर्जी तयार होते. म्हणजे ध्वनी, तरंग, ऊर्जा आणि प्रकाश हे 4 आयाम आहेत मूल तत्व, ज्यांनी भौतिक ऊर्जा निर्माण होते, भौतिक तत्व तयार होतो. आणि ह्याचा संबंध जेव्हा दिशेशी येतो तेव्हा ह्या दोन्ही मिळून व्यक्ती व साहित्य किंवा मालमत्ता यांच्यामध्ये संतुलन, समन्वय, संतुलन साधण्याची कला म्हणजे वास्तुशास्त्र. तर बऱ्यापैकी लोकांना कुंडली कळत आहे कदाचित माझ्या माहितीप्रमाणे. त्याला 12 ग्रह 12 राशी असतात. तर जसं की सगळे ग्रह एका ग्रहात असतील किंवा सगळ्या राशी एका ग्रहात असतील तर त्या बरोबर नाहीये, त्या इम्बॅलन्स असतात. किंवा सगळे ग्रह एकाच कुंडलीच्या बाजूला असले तरी त्याला कालसर्पयोग वगैरे असं म्हणतात काहीतरी ज्योतिषमध्ये. तर तसं घरामध्ये सुद्धा आपण सगळं फर्निचर एका कोपऱ्यात ठेवून आपण दुसरा कोपरा मोकळा ठेवतो असं नाही होत. हे पूर्ण फर्निचर पूर्ण घरामध्ये स्टॅगर्ड फॉर्म मध्ये असतं, म्हणजे संतुलित असतं. एका ठिकाणी सोफा असेल, दुसऱ्या ठिकाणी डायनिंग असेल, आणि यांच्यामध्ये एक योग्य वावरण्यासाठी जागा असते. असं हे जे असतं ह्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की वास्तुशास्त्र का करावं, काय गरज आहे त्याची? तर माझं मत असं आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अष्टपैलू असतात. अष्टपैलू म्हणजे काय थोडक्यात, तर मानसिक, बौद्धिक, शारीरिक, पारिवारिक किंवा कौटुंबिक, व्यवहारिक, राजनैतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक हे अष्टपैलू प्रत्येक माणसाच्या जीवनाशी निगडीत असतात. आता हे अष्टपैलू प्रत्येक व्यक्ती कुठे कमी किंवा जास्त असू शकतो. सर्वगुण संपन्न कोणीच नाहीये. त्यामुळे वास्तू सर्व गुण संपन्न कशी असेल? त्यामुळे कुठली वास्तू ही परफेक्ट वास्तू असूच शकत नाही. प्रत्येक वास्तूमध्ये कुठेतरी दोष आढळतोच. आणि ह्या दोषला जेव्हा आपल्याला समन्वय संतुलन साधून स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी जर सगळ्यांनी प्लीज म्यूट वर ठेवा. मॅडम म्यूट वर ठेवाल का? परंतु म्यूट करून टाक सगळ्यांना, आणि ते दीपक सर तुम्ही तुमचा अनम्यूट करून घ्या. नाही
एक मिनिट, मी प्रयत्न करतो. हा मी केलं सगळ्यांनी. दीपक सर तुम्ही अनम्यूट करून घ्या तुम्हाला. येस, थँक्यू. आता जे मी सांगत होतो, अष्टपैलू जे आहेत प्रत्येक माणसाचे सर्व गुण संपन्न नसल्यामुळे ते आपल्याला कुठेतरी साधावे लागतात. तसं वास्तू सुद्धा आपल्याला ही साधून घ्यावी लागते. कुठे कमी किंवा जास्त असेल त्याचं संतुलन करून घ्यावं लागतं. हे एक उदाहरण आहे खूप छान. ही पृथ्वी आहे आपली. या पृथ्वीवर साधारणपणे फक्त 30% पृथ्वी तत्व आहे, बाकी 70% पाणी आहे सर. आता इमॅजिन करा की 30% पृथ्वी तत्व 70% पाण्याला होल्ड करतंय सर, धरून ठेवलंय. आणि सगळ्यात विशेष गंमत काय माहिती आहे का? ही पृथ्वी 1,08,000 किलोमीटर तासाला फिरतीये. एवढा वेग म्हणजे मिक्सरपेक्षा कैक पटीने वेग आहे या पृथ्वीला. खरं तर हे पाणी सगळं सांडून जायला हवं, पण ते सांडत नाही, ते स्पिल आउट होत नाही. त्यांनी पृथ्वीला घट्ट धरून ठेवलंय. का? तर तिथे काहीतरी मॅग्नेटिक ऊर्जा असणार आहे, काहीतरी एक चुंबकीय ऊर्जा असणार आहे, ज्याने त्या पाण्याला 70% पाण्याला धरून ठेवलेलं आहे. जर ही इथे अशी ऊर्जा आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये पण ही ऊर्जा प्रवाहित होत असणार आहे. आपलं घर या पृथ्वीच्या सतहवरच आहेत ना. आता हे जे आहे त्याला आपण 3 वेगळ्या वेगळ्या ऊर्जांमध्ये रूपांतर करूया. जसं की पूर्वीच्या काळी फक्त 3 प्रकारचे आजार असायचे, कफ, वात आणि पित्त. आणि त्याचा मूलभूत आधारस्तंभ असायचा पोटेन्शियल एनर्जी, थर्मल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे अर्थ आणि वॉटर, ह्या दोघांचा सम मिळून एक पोटेन्शियल एनर्जी तयार व्हायची. आणि ह्या पाण्यामध्ये असलेली ऊर्जा, जी काही उष्णता आहे, त्याला आपण थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून त्याचं जेव्हा वाष्पीकरण व्हायचं तेव्हा ती हवा किंवा वायू स्वरूपात वर उठायची, तर त्यांनी कायनेटिक एनर्जी हे कन्व्हर्शन व्हायचं. आता आपला जो हात आहे, हा पंजा, हा माणसाच्या शरीरातला सर्वात संवेदनशील भाग आहे, हा पंजा. आता ह्याच्यावर आपल्या ऋषीमुनींनी शोध लावला तर इथे 12 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्र इथे तुम्हाला सापडतील. एवढंच नाही तर ह्याच्यावर पंचमहाभूते सुद्धा आहेत. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, अग्नी, जल, आकाश आणि वायू. याचं समरूप असल्याने हे माणसाचं शरीर तयार झालं आहे. नुसतं शरीरच नाही तर पूर्ण निसर्गाची उत्पत्ती झाली आहे. आता एक लक्षात घ्या की ग्रह, तत्व, देवता, दिशा व ऊर्जा हे वास्तूचे पंचायतन आहेत. आता ह्याच्यातलं फक्त तत्व हे जर घेतलं तर माणसाला 7 कुंडल्या असतात किंवा 7 नाडी किंवा 7 चक्र जे काही डिफाईन केलेत, त्याच्यातले 5 तर हे 5 तत्व आहेत, पृथ्वी, अग्नी, जल, आकाश आणि वायू. तर ह्याचं खूप छोट्यामध्ये उदाहरण सांगतो की आपली जी जनेंद्रिय आहे त्याची मागची बाजू आहे ती आहे मूलाधार चक्र. तो एवढा छोटा भाग आहे, तो पृथ्वी समान आपण ग्राह्य धरू. ज्याचा हा मूलाधार चक्र बिघडला आहे, तो जन्मता मरेपर्यंत माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यामध्येच त्याचं आयुष्य संपून जातं. ज्याचं हे पृथ्वी तत्व बिघडलंय ते. त्याच्या पुढची तुमची जनेंद्रिय आहे, तिथे जल असतं. त्या हे जे जल आहे हे उत्पत्तीचा कारक आहे, गुरु ह्याचा कारक आहे. हे जलतत्व जे आहे, ज्या लोकांचे जलतत्व बिघडतं त्यांच्या जीवनामध्ये आयदर खूप स्त्रिया किंवा स्त्रियाच नाहीत. त्याच्या पुढे आहे जठर अग्नी, याला आपण नाभी म्हणतो. खूप महत्वाची हे चक्र आहे. ह्या नाभीमध्ये जठर असतो. जठर ही अग्नी आहे म्हणून हे अग्नितत्व. ज्या लोकांचं अग्नितत्व बिघडलेलं ते लोक फार लवकर चटकन राग येतो त्यांना, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करायला तयार असतात. एवढंच नव्हे तर हे हत्या करण्यासाठी समर्थ असतात. पेपरमध्ये बातम्या सुद्धा वाचत असाल तुम्ही, 10 रुपयासाठी यांनी मर्डर केला, हेच लोक. त्याच्या पुढे आहे यांचा छातीचा पिंजरा. इथे वायू आहे आणि एक्झॅक्टली याचं कोरिलेशन्स आपण जर पृथ्वीशी केलं तर सगळ्यात खाली आहे पृथ्वी, त्याच्यावरती 72% वॉटर, त्याच्यावरती आहे अग्नी म्हणजे तुमचं जठर. त्या जठरपासून उत्पन्न होणारी जी काही वायू आहे म्हणून आपली छाती, तिथे वायू तत्व आहे. बघा निसर्गाची किती छान रचना केली आहे. त्याच्या पुढे आहे वायू. ज्या लोकांचं वायू चक्र म्हणजे अनाहत चक्र बिघडलंय
त्या लोकांना बायपास सर्जरी किंवा अस्थमा हे जाणवतो. त्याच्यापुढे आहे विशुद्ध चक्र, इथे गळ्याच्या खाली, याला आकाश तत्व म्हणतो. याला दुसऱ्या भाषेत सांगायचं तर याचा रंग हिरवा, इथे साक्षात सरस्वती. आणि ज्या लोकांचं विशुद्ध चक्र बिघडलंय ना, हे लोक, यांचे 5 व बिघडलेत. 5 व म्हणजे काय? वाणी, वर्तन, विचार, विवेक आणि विनय. म्हणजे वर्तन आणि वाणीमध्ये तारतम्य नाही. त्याच्या पुढे आहे आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र, हेही खूप महत्वाचे. आत्मा आणि परमात्मा किंवा मन आणि बुद्धी. जसे हे संपूर्ण चक्र मिळून एक माणसाचं शरीर तयार झालेलं आहे, तसंच तुमची वास्तू सुद्धा ह्याच्यामध्ये हे 4ही तत्व, 5ही तत्व आहेत. त्याच्यातले 4 मुख्य तत्व आणि आकाश तत्व. म्हणजे जर जुनी घरं जर तुम्ही बघितली किंवा पुण्यातले अजूनही जुने वाडे जर तुम्ही बघितले, तर मधला जो गाभारा असायचा तो ओपन टू स्काय असायचा. म्हणजे तो ओपन असायचा. का? तर तिथे आपण वजन ठेवायला नको. तुम्ही नाभीवर काही सामान किंवा साहित्य ठेवून खरं चालू शकता का हो? नाही चालू शकत. म्हणून घर जे आहे त्या घराच्या मध्यभागी शक्यतो एखादा खांब, पिलर, अवघड वस्तू अशी कधीही ठेवू नये. त्यांनी घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याचं पोट आपोआप दुखायला लागतं. हवं तर तुम्ही प्रयत्न करून बघा. तर हे आकाश तत्व एवढं महत्वाचं. जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वीतत्व आणि वायुतत्व, हे 4ही तत्व घरासाठी तेवढेच महत्वाचे. आता ह्या ज्या 4 दिशा मुख्य, उत्तर पूर्व, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि उपदिशा, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य, ह्या अशा दिशा मिळून आपण हे आपल्या घराची रचना करतो. ही पण रचना फार पूर्वी तयार करून ठेवली, कारण की घरात 4 प्रकारचे व्यक्ती आहेत आणि घराला 4 कोपरे. आता कुठल्या कोपऱ्यात कोणी झोपायचं हेही तेवढंच महत्वाचं. मी मध्ये मध्ये तुम्हाला काही टिप्स देत जाईल, हवं असेल तर तुम्ही लिहून घ्या किंवा त्याला रेकॉर्डिंग आहेच, मी नंतर पाठवून देईल. घरातला जो कर्ता पुरुष आहे त्यांनी हा नैऋत्य कोपऱ्यालाच झोपावं. नैऋत्य कोपरा म्हणजे काय? तर साऊथ वेस्ट, दक्षिण पश्चिम दिशा ही घरच्या कर्त्या पुरुषासाठी सर्वोत्कृष्ट असते. आता हे बघा, हे एक चित्र जे बनवलं आहे हे साधारणपणे 7,500 ते 10,000 वर्षापूर्वी कधीतरी त्या दरम्यान बनवलं. आणि त्याच्यामध्ये 9 उभ्या आणि 9 आडव्या रेघोट्या दिसतात आणि ह्याच्यामध्ये 45 देवता आहेत. हे चित्र खूप महत्वाचं आहे. जेव्हा मी वास्तू पूर्णपणे करायला लागलो आणि ह्याच्यात आधी मी ज्योतिषाचा सल्ला द्यायला लागलो, नंतर मला असं जाणवलं की लोकांना आपण जे काही रेमेडीज दिल्या त्याचा त्याच्यावर परिणाम होत नाहीये. मग नंतर असं जाणवलं की त्याची जी वास्तू आहे ती दूषित आहे. त्यामुळे तुमची कुंडली कितीही चांगली असो, तुमची जर वास्तू दूषित असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण परिणाम, उपभोग घेता येणार नाही. त्यामुळे तुमची वास्तू ही तुमच्या जीवनामध्ये तेवढीच महत्वाची ठरते. आता इथे बघा, मी एक छोटासा नकाशा दिला आहे. हे मी जेव्हा खूप लोकांच्या तोंडून ऐकलं की हे सगळं झोलाछाप आहे आणि असलं काही नसतं, आय डोंट बिलीव्ह इन ऑल दिस थिंग्स, ऐसा कुछ नहीं है, ऐसे कुछ नहीं होता. मग मी त्याला इंजिनिअरिंगचं डोकं लावून हे असं एक बनवण्याचा प्रकार केला की हे जे तुम्ही ह्या चौकटीत बघताय, एक वास्तुपुरुष आहे, तो एका चौकटीत बसलाय, तो व्यवस्थित बसू शकतो किंवा एका रेक्टँगल मध्ये सुद्धा व्यवस्थित बसतो. रेक्टँगल म्हणजे आयताकार हा किती असावा? तर आपल्या नाभीपासून टाळू आणि नाभीपासून तळपाय हे जर आपण मोजलं तर त्याचा रेशिओ होतो 1:1.618. मॅडम, पूर्ण शेअर मार्केट ह्याच्यावर चाललंय बरं का. 1:1.618 म्हणजे 1.5 पटीपेक्षा थोडं जास्त हे असलं तर तेवढा आयताकार हा सर्वात छान आणि उत्कृष्ट असतो. आता इथे एक घराचं उदाहरण दिलंय मी सॅम्पल, की ह्या घरामध्ये खूपशे कट आणि एक्सटेन्शन्स टाकलेत. मी काय केलं, 9 उभे रकाने आणि 9 आडवे रकाने टाकले. त्याच्यात हा देवता बसवण्याचा प्रयत्न केला. नंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच्यात बऱ्याच देवता आहेत ज्यांना बसायला स्थानच नाहीये, त्यांच्या डोक्यावर आसराच नाहीये. नंतर मी काय केलं की आपल्या शास्त्रामध्ये ह्या देवतेबद्दल माहिती दिलेली की ही देवता तुमच्या घरामध्ये नेमकं काय काम करते. मग मी त्या जातकाला विचारलं, तुमच्या घरात हे प्रॉब्लेम आहेत का? आणि ते हसायला लागले. मी काय त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये गेलो नाही, पण मला एक कळून चुकलं की हे लॉजिक बरोबर बसतंय. आणि हे चित्र मी नाही बनवलेलं,
हे खूप जुनं चित्र आहे. मी फक्त लॉजिकली ते बसवायचा प्रयत्न केला. मग मी काय केलं, अजून एक मार्ग काढला. हे बघा, इथे तेच घर आहे, त्याच घराचा नकाशा आहे. तिथे 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा अशा करत 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 मी 32 मध्ये त्याचं विभाजन केलं. त्या घराचं विभाजन 32 भागामध्ये केलं. त्याच्या 16 दिशा काढल्या मी शोधून. म्हणजे नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, ईस्ट नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट असं करत 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 प्रत्येक जागेला मी एक हे केलं आणि तिथे किती एरिया येतो हा फक्त कॅल्क्युलेट करून तिथे लिहिला. मग तो ग्राफमध्ये टाकला आणि ह्या ग्राफमध्ये मी खाली दाखवतोय की त्याच्यात एक मिनिमम आणि मॅक्सिमम लाईन काढली आणि त्या मॅक्सिममच्या पुढे ज्या रेषा गेल्या आहेत आणि मिनिममच्या खाली ज्या रेषा आहेत तिथले फक्त मी त्या दिशा कुठल्या आहेत त्या दिशा बघितल्या आणि ह्या दिशा नोंद केली ह्याची की काही ठिकाणी हे कमी आणि काही ठिकाणी हे जास्त आहे. हे पण हे खूप फार जुनं चित्र आहे. हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की वेस्टमध्ये जर ते कमी असेल तर त्यांनी घरामध्ये कुठले त्रास होऊ शकतात, त्याला काय त्रास होतो. इतकं छान कॅल्क्युलेटर बनवलं आणि मी ज्या ज्या लोकांकडे वास्तू केली त्या सगळ्या लोकांनी मला ह्याच्यासाठी खरंच अप्रिशिएट केलं की हे खूप छान लॉजिक आहे आणि आम्हाला हे पटलं. तर हे करण्याचा उद्देश एवढाच होता की सर, प्रत्येक व्यक्ती ही कुठे नाही कुठे आपल्या वास्तूशी निगडीत असते. ती स्वतःची असो का नसो, ती भाड्याची असो किंवा ऑफिस असो. जरी ऑफिस आपलं नसलं तरी जीवनातला महत्वाचा काळ आपण तिथे व्यतीत करत असतो. एवढंच नाही, ज्या दिवशी तुम्ही खुर्ची सोडता ती खुर्ची सुद्धा तुम्हाला आवरून अशी बघत असते की तुम्ही आज सोडून जाताय. तर कुठेतरी ह्या भावना तिथे फिरत असतात आणि ज्या परिसराचा परिणाम तुमच्यावर होत असतो त्याप्रमाणे तुम्ही आपली विचारसरणी तुमची तशी चालू असते. एक उदाहरण सांगायचं तर समजा मी आधी एक हे संपवून घेतो, वास्तू बॅलन्सिंग हा नंतर भाग घेतो. आता काही केस स्टडीज मी तुम्हाला सांगतो छोट्या छोट्या, की साधं बेडरूममध्ये फक्त दिशा चेंज केल्यामुळे नवरा आणि बायकोमध्ये एक पीसफुल लाईफ सुरू झालं. ते आधी आग्नेय दिशेमध्ये झोपत होते. आग्नेय दिशा म्हणजे साऊथ ईस्ट कॉर्नर, दक्षिण पूर्व त्या कोपऱ्यामध्ये त्यांचं बेडरूम होतं. तिथून मी त्यांना ते शिफ्ट करून नैऋत्य दिशेमध्ये म्हणजे साऊथ वेस्टमध्ये शिफ्ट करायला सांगितलं. त्यांच्यातली भांडणं संपली. कशी काय माहिती आहे? आता त्यांचं जे बेडरूम होतं ते आग्नेय दिशेला आहे. मॅडम, आग्नेय दिशेला काय होणार? काडी लावली ना. आणि मॅडम तुम्ही बेडरूममध्ये किंवा सर तुम्ही बेडरूममध्ये 10 तास झोपताय म्हणजे खरं तर तुम्ही स्वतःची अग्नीच पेटवून टाकली. तर अशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस जेव्हा झोपतो तेव्हा तो फार चिडचिड करतो. त्याचं कोणाशी फारसं पटत नाही. दुसरं एक उदाहरण आहे की एक नवरा बायको होते आणि आमच्या घराजवळच राहायचे. त्यांचं नवीन लग्न झालं होतं. लग्नानंतर साधारणपणे ते 3 वर्ष, लग्नानंतर मी त्यांना सांगितलं होतं कारण की त्यांची जी खिडकी आहे ती वायव्य दिशेला बेडरूम होती त्यांची. मी त्यांना लग्नाच्या काही महिन्यातच सांगितलं होतं, आम्ही दोघंही व्यायामाला सोबतच जात होतो, की तुम्ही बेडरूम बदला. त्या गृहस्थांनी ऐकलं नाही आणि 3 वर्ष हे नवरा बायको यांचा खोखोच चालू होता. 6 महिने हे अमेरिकेला तर बायको भारतात, बायको 6 महिने युरोपला तर हे महाराज भारतात. हे असं 3 वर्ष झाल्यानंतर ते खरंच कंटाळले आणि एका दिवशी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं तुम्ही बेडरूम बदला. आता हे तत्व जे आहे वायू तत्व म्हणजे नॉर्थ वेस्ट कॉर्नर जिथे असतो तिथे नवीन नवरा बायकोनी, नवीन तरुण तरुणींनी म्हणजे जोडप्यानी तिथे झोपू नये. कारण की तिथे ही जी जागा आहे ही वायू समान आहे, ती तुम्हाला स्थिरता देऊ शकत नाही. म्हणून तिथे शक्यतो त्यांनी बेडरूम चेंज केल्यानंतर ते आता खूप सुखी समाधानी आहेत. त्याच्यानंतर मी एक दुसरी केस घेतो की नवरा आणि बायको यांचा डायव्होर्स पर्यंत परिस्थिती आली होती. ह्याच्याही मागचं एक छोटंसं शास्त्रीय कारण सांगतो. घरचा कर्ता पुरुष जो आहे त्याच्या बायकोनी त्याच्या डाव्या हाताला झोपावं. घरचा जो कर्ता पुरुष आहे त्याच्या बायकोनी कर्ता पुरुषाच्या डाव्या हाताला झोपावं. कारण की नैसर्गिक जे चक्र जे सुरू असतं माणसाचं वलय हे उजव्या हाताला एवढं प्रबळ असतं की त्या ठिकाणी जर बायको झोपली तर ती
तीच सत्ता गाजवते. म्हणजे तशी ती गाजवते, पण ह्या परिस्थितीमध्ये ती जरा जास्तच प्रभावी ठरते. शी बिकम्स द मोस्ट डॉमिनेटिंग पर्सन इन द एंटायर फॅमिली. म्हणून त्या स्त्री जर एखादी उजव्या हाताला झोपत असेल तर त्यांनी डाव्या हाताला शिफ्ट व्हावं. घरामध्ये संतुलन, समन्वय संतुलन बनून राहील. चौथं एक उदाहरण आहे की नवरा आणि बायको हे ह्यांना मूल होत नव्हतं, संतती होत नव्हती. त्यांनी बरेच प्रयत्न केले, IVF मध्ये गेले, IVF मध्ये जाऊन ते सगळं करूनही आले, पण ते गर्भाशय तिथे धारणाच होत नव्हती, कारण की ते जिथे झोपत होतं ती जागा चुकीची होती. अशा छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात, पण त्या माणसाच्या जीवनावर खूप परिणाम करतात. आता इथे गंमत अशी आहे की आपण आपल्या भौतिक विश्वामध्ये एवढं गुरफटलेलो आहोत की आपण बाकीच्या गोष्टींकडे अजिबात लक्षच देत नाही. आपल्याला वाटतं की आपल्या नशिबाचा भाग आहे, म्हणून आपण ते तसंच स्वीकार करतो आणि पुढे जगत राहतो. काही लोक तर त्यांचं आयुष्यही संपून गेलेलं असतं. पण माझी एक नम्रतेची विनंती आहे की तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये, ज्या कुठे परिस्थितीमध्ये असाल, तर जसं तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटला भेटता, इन्कम टॅक्स कन्सल्टंटला भेटता इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला, तसं तुम्ही एखाद्या वास्तुतज्ञाला, माझा आग्रह नाही की माझ्याकडे या, पण तुम्ही एखाद्या वास्तुतज्ञाकडून आपलं घर दाखवून घ्या. तुमच्या घराची सुख समृद्धी ही तुमच्या हातात आहे. माझा समज असा आहे की समजूतदार माणूस तोच आहे जो काम करायच्या पूर्वी निर्णय घेतो की मी काय करायला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं घर एकदा दाखवा, स्वतःचा उत्कर्ष करून घ्या. येणाऱ्या पिढीला एक चांगलं ज्ञान, ट्रान्सफर ऑफ नॉलेज नक्कीच करून द्या. त्यांचंही जीवन सुखमय होणार. आता एक छोटं दुसरं उदाहरण देतो. किचन. किचन हे नेहमी आग्नेय दिशेला असावं. याचं शास्त्रीय कारण असं आहे की पृथ्वी ही 23 डिग्रीला टिल्ट आहे. तर उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे 6 महिने आणि 6 महिने असे मिळून एक वर्षभर आग्नेय कोपरा हा एकमेव जागा अशी आहे जिथे सूर्य सकाळ झाल्यानंतर त्याच्या ज्या रेडिएशन्स ज्या किचनमध्ये पडतात, दीज आर दी बेस्ट फॉर वुमन. दीज आर दी बेस्ट फॉर द वुमन वर्किंग इन किचन. तिला विटॅमिन डी आणि काही खूप छान प्रोटीन्स आणि विटॅमिन्स आणि आयन्स आणि जे काही तिला सूर्यातनं मिळायचं असतं ते तिला खूप छान स्वरूपात मिळतात. त्या स्त्रिया लवकर आजारी नाही पडत. जर आग्नेयमध्ये किचन असेल तर तिथे समन्वय संतुलन बनून राहतं. तिथे जे स्वयंपाक तयार होतो त्या स्वयंपाकावर त्याचा परिणाम झाल्यामुळे हे जे अन्न आहे, जर घरातली स्त्री शिजवत असेल तर त्या अन्नामध्ये एक सकारात्मक भावना त्याच्यात ॲड होऊन जाते. हेच अन्न आपण जेव्हा खातो ह्याचं रूपांतर ऊर्जेत होतं आणि हीच ऊर्जा आपल्या बोलण्यामध्ये परावर्तित होते. त्यामुळे आपण सकारात्मक बोलतो. जे लोक हॉटेलमध्ये खातात, नियमितप्रमाणे हॉटेलमध्ये खातात, त्या लोकांच्या शब्दांवर संतुलन राहत नाही, कारण की तिथे त्यांची स्त्री जी आहे, जी कोण कुक असतो, तो फक्त पैसे कमवण्यासाठी स्वयंपाक करत असतो. त्याचं तुमच्या शरीराशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही तिथून खाऊन आजारी पडलात आणि हे जरी झालं तर त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना त्याचा पैसा मिळालाय आणि पैसा मिळतो ह्या भावनेने अन्न शिजवून ते खाल्ल्यानंतर माणूस सुद्धा तसाच विचार करायला लागतो. सारखा पैसा 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 हाच विचार करत राहतो. सकारात्मक बाकी छान गोष्टींचा विचार करणं विसरूनच जातो. हा एक शेवटचा मुद्दा अजून एक घेतोय, मास्टर बेडरूमचा. हा मास्टर बेडरूमचा मुद्दा मी एवढ्यासाठी वेगळा घेतला आहे की पृथ्वीला एक नॉर्थ पोल आहे, म्हणजे उत्तर ध्रुव, आणि एक दक्षिण ध्रुव आहे. त्याची चुंबकीय शक्ती आपण पाहिली की त्यांनी पूर्ण पाण्याला धरून ठेवलेलं आहे. आणि हे जे पाणी आहे पृथ्वीवरून खाली स्पिल आउट होत नाही, पडत नाही. तसं माणसाचं शरीर जे आहे हे सुद्धा एक पंचतत्वानी तयार झालेलं आहे. त्याचं डोकं हे त्याची उत्तर ध्रुव आणि त्याचे तळपाय ही त्याची दक्षिण ध्रुव असते. तर ह्याच्यामधनं जे काही ऊर्जा प्रवाह होत राहतो तो विरुद्ध दिशेला आकर्षित होतो आणि त्याचं त्यांनी तिथे वलय तयार केलेलं असतं एक. तर एक माणूस जेवढा हात पसरवेल, एवढा जो लांब करेल हात, तेवढं माझं वलय आहे असं ग्राह्य धरा. आपण आपल्या पूर्वजांनी सांगितलंय की आपल्यापेक्षा मोठी जी लोक आहेत, थोर मंडळी आहेत, आपण त्यांना पाया पडावं. पाया का पडावं? याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे की ही भरलेली बाटली आहे. ह्याचं पाणी जर मला मोकळ्या बाटलीत घ्यायचं असेल तर मला मोकळी बाटली ही खाली ठेवावी लागेल किंवा भरलेली बाटली उंच करावी लागेल. म्हणून जेव्हा आपण एखाद्याच्या पाया पडतो
तर टेक्निकली बघा आपण वज्रासन मध्ये जातो, म्हणजे रिसिव्हिंग मोड मध्ये जातो. आणि जेव्हा आपण डोकं टेकवतो तर आपलं नॉर्थ पोल त्याच्या साऊथ पोलला कनेक्ट झालेलं असतं. म्हणून त्याची शक्ती जी आहे, त्याचा प्रवाह आपल्या डोक्यातनं आपल्या शरीरात प्रवेश करतो. आणि ही जी आहे ही पूर्ण सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश केल्यामुळे त्याच्या ज्या काही चांगल्या भावना आहेत तो त्यांचे दोन्ही हात आपल्या पाठीवर ठेवून त्याला ट्रिगर करतो की हे तुम्ही रिसीव्ह करा, हे माझे आशीर्वाद घ्या. आशीर्वाद इज नथिंग बट दिस इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॅक्टर टू अनदर फॅक्टर. खूप छान आपल्या शास्त्रांमध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. तसंच तुम्ही जर कधी स्लीपर कोचमध्ये ट्रॅव्हल केलं असेल तर ड्रायव्हरच्या बाजूला जर तुम्ही डोकं केलं तर तुम्ही झोपू नाही शकणार. का माहिती आहे? त्यांनी जर ब्रेक लावला तर पोटातलं पाणी सगळं तोंडात. तो कसा झोपू शकेल माणूस? तो झोपू शकणार नाही. पण आता आपण हीच परिस्थिती अगदी विरुद्ध केली. आपले पाय जर आपण ड्रायव्हरच्या दिशेला केले मग त्यांनी कितीही ब्रेक दाबू दे आपल्याला तर काही तुमचा आवाज ब्रेक होतोय. कदाचित आता येईल. हो हो आता येतो. जर तुमचे पाय जर तुम्ही ड्रायव्हरच्या दिशेला केले तर तुम्ही शांत निवांत झोपू शकता. त्याला कारण असं आहे की तो जो नैसर्गिक प्रवाह आहे पोटातनं खालच्या दिशेला त्या दिशेलाच ते पाणी किंवा अन्न जे काय आहे ते तिथे ट्रॅव्हल करणार आहे. त्यामुळे सेम परिस्थिती तुम्ही इमॅजिन करा की आपण पृथ्वीवर झोपलोय. आपलं नॉर्थ पोल जेव्हा आपण साऊथ पोलला कनेक्ट करू, दक्षिण दिशेला करू तर आपली खूप छान झोप लागणार आहे. हेच डोकं जर आपण नॉर्थ साईडला केलं किंवा वेस्ट ह्या दिशेला केलं, उत्तरेकडे डोकं केलं किंवा पश्चिमेकडे डोकं केलं तर तुमची झोप ही कधीच पूर्ण होत नाही. ही झोप नेहमी अर्धवटच राहते. जर पूर्ण झोप हवी असेल तर फक्त दक्षिणेकडे डोकं करा, ह्याला प्राधान्य पहिलं आहे. आणि जर समजा आजच्या कालांतराप्रमाणे जर फ्लॅटमध्ये तशी सुविधा नसेल तर फार फार तर पूर्वेकडे डोकं करा. पण ज्या लोकांची डोकी उत्तर किंवा पश्चिमेकडे असतील यांनी कृपया आपली पोझिशन परत रिअलाइन करून घ्यावी. काही अजून छोटेसे उदाहरणं दाखवतो की एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे सणसवाडीला. ते बरेच वर्षापासून त्यांचा प्रयत्न चाललाय. त्यांना HR चा प्रॉब्लेम, त्यांच्या इथे लिटिगेशनचा प्रॉब्लेम आणि बरेच काही इश्यूज चालले होते. त्यांनी 1 वर्षापूर्वी 16 कोटीचा लोनचा अर्ज दिला होता, तोही होत नव्हता. 1.5 महिन्यापूर्वी मी व्हिजिट केली आणि फक्त अलाइनमेंट केली. मी काही केलेलं नाही त्यांच्या फॅक्टरीत. फक्त त्यांच्या दिशा व्यवस्थित सेट करून दिल्या. तिथे त्या सेट केल्याच्या 45 दिवसात त्यांना 16 कोटीचं लोन पण पास झालं. त्यांचे HR चे इश्यूज पण संपले आणि लिटिगेशनची जी काही केस होती ती त्यांच्याच फेवरमध्ये लागली. एवढा परिणाम पडू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला थोडंसं लक्ष दिलं तर आपलं काम भागतंय. कंपन्यांसाठी हे आहे की मार्केटिंग आणि सेल्सच्या लोकांनी नॉर्थ वेस्ट कॉर्नरमध्ये बसावं. अकाउंट्स आणि HR वाल्यांनी साऊथ ईस्ट कॉर्नरमध्ये बसावं. कंपनीच्या मालकाने किंवा महत्वाचे ब्रांच मॅनेजर, ब्रांच हेड किंवा एखादा महत्वाचा व्यक्ती त्यांनी साऊथ वेस्ट कॉर्नरमध्ये बसावं. ही जागा अतिउत्तम आहे. दुकानदाराच्या मालकाचं तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तरेकडे असावं. आणि जे काही सगळ्यात घरामध्ये सुद्धा 2 प्रकारच्या तिजोऱ्या असतात. एक तिजोरी असते ज्याच्यात आपण फिक्स डॉक्युमेंट ठेवतो, म्हणजे स्त्रीधन म्हणा किंवा दागिने म्हणा किंवा अशा काही गोष्टी आहेत की फिक्स डिपॉझिट्स आहेत, शेअर्स वगैरे आहेत. तर ते जर ठेवायचे असतील तर तुम्ही साऊथ वेस्ट कॉर्नर म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात ठेवा. आणि दुसरी अजून एक तिजोरी ठेवा जी तुम्ही उत्तरेकडे ठेवा किंवा वायव्येला ठेवा किंवा ईशान्येला ठेवा. त्याच्यामध्ये चिल्लर कॅश ठेवा, जी रोजचं दूध भाजी वगैरे आणण्यासाठी वापरण्यात येणारी जी कॅश आहे ती अशा ठिकाणी ठेवा. आणि फरक बघा, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा झूम मीटिंगवर किंवा एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही कुठल्याही चर्चेसाठी बसणार असाल, एखादं स्थळ आहे किंवा खूप महत्वाची चर्चा सुरू आहे, तर हे नक्की करा की तुमच्या पाठीमागे दार किंवा भिंत नाहीये, खिडकी नाहीये.
दार किंवा खिडकी पाठीमागे असू नये कुठल्याही महत्वाच्या चर्चा करताना. इथे विशेषतः लक्ष ठेवा. इथे मी हा आता भाग संपवतो. माझी विनंती आहे की आता इथून पुढे तुम्ही काय प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. मी माझ्या बाजूनीही सांगण्याचा खूप कमी वेळात बसवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी आता तुम्ही विचारा काही प्रश्न असतील तर. डॉक्टर दीपक कुमार, ऍक्च्युली आजच्या घडीला एवढं सर्व आयडियल सिच्युएशन फ्लॅटमध्ये मिळणे हे जरा बरंच दुरापस्त आहे. तुम्हाला असं वाटत नाही? आहे खरं तर. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली वी आर अ पार्ट ऑफ सिस्टमॅटिक डिस्ट्रक्शन ऑफ हिंदुइझम. बिलीव्ह इट ऑर नॉट, दिस इज अ फॅक्ट. काही ठिकाणी असं झालंय की सुंदर दिसावं म्हणून त्याला थोडंसं विद्रूप करून टाकलंय. म्हणजे त्या मूलभूत आधारस्तंभ आहे त्याला थोडं डिस्टर्ब केलं आहे. पण हे बघा, देवाची किमया किती छान आहे. ह्याच्यात मी अजून एक प्रश्न तुम्हाला ऍड करून देतो की मला एखाद्याने विचारलं होतं की माझं घर 13व्या मजल्यावर आहे तर मला काय परिणाम पडेल, मी काय पृथ्वीवर नाही आहे. तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो की देवाची किमया बघा, सिमेंट, वाळू, विटा, लोखंड हे सगळं जमिनीतनंच तयार झालेलं आहे सर. तर पृथ्वी तत्व मी 107व्या फ्लोअरवर होतो सिंगापूरमध्ये आणि अवघ्या 30 मिनिटात मला कळलं की ह्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती आहे. मी अवघ्या 30 मिनिटात तो फ्लॅट सोडला होता. आणि मला नेक्स्ट डे ऑफिसमध्ये कळलं की तिथे 15 दिवसापूर्वी एका माणसाने आत्महत्या केली होती. तर ह्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला जाणवतात. आता हे जे पृथ्वी तत्व आहे, तुम्ही पहिला मजला का 13वा मजला हे तेवढंच राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट की ह्यांनी जे काही एक्सटेन्शन आणि कट, त्याला एक्सटेन्शन आणि कट असं नाव आहे इंग्लिशमध्ये, की त्याचा जो आकार आहे तो थोडासा शेप बिघडलाय त्याचा. पण आपल्याला तो सुधारवण्यासाठी आपल्याला संधी पण आहे. एक लक्षात घ्या की जिथे प्रश्न उभा आहे तिथे उत्तरही आहे. तर हे उत्तर आपल्याला करता येतं आणि खूप महागडं आहे असं अजिबात नाही. हे खूप सोपं आहे. फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि आपली वीकनेस, आपण कंपन्यांमध्ये काम केलंय ते एक स्वॉट एनालिसिस नाव ऐकलं असेल तुम्ही, स्ट्रेंथ अँड वीकनेस. तर आपण फक्त त्याच्यावर उपाययोजना करू शकतो आणि ती शक्य आहे. तर त्याची काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, इट्स ओके, तसं आहे. पण त्याला सुधरवता येणं शक्य आहे सर. सर, एक अजून प्रश्न होता की जसं तुम्ही म्हटलंय की जे फ्लॅट्स आहे राईट, आता सध्या आपण मॅक्झिमम फ्लॅट्स मध्ये राहतो राईट. तर फ्लॅट्स मध्ये फक्त आपण वी आर जस्ट थिंकिंग अबाउट ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ डायरेक्शन, आग्नेय नैऋत्य ईशान्य वगैरे राईट, वायव्य डायरेक्शन वगैरे. पण याच्याशिवाय ओव्हरऑल जी बिल्डिंग आहे राईट, ओव्हरऑल बिल्डिंगचं जर हे पाहिलं तर, कारण बरेचसे फ्लॅट जे आहे, आता माझा जरी फ्लॅट म्हटलं तर माझी फ्लॅटची कॉमन वॉल दुसऱ्या फ्लॅटची हे असेल. मी जरी म्हटलं की माझा फ्लॅट जो आहे तो मी वायव्य दिशेला किंवा नैऋत्य दिशेला झोपतोय राईट, पण पॉसिबल आहे की नैऋत्य दिशेला अजून मला काही पलीकडे अजून दुसरा फ्लॅट कनेक्टेड असेल, असंही असू शकतं. याच्याशिवाय माझा जो प्लॉट आहे, जो बिल्डिंग ज्याच्यावर उभी आहे फ्लॅटची स्कीम राईट, त्याची पण डायरेक्शन कुठेही असू शकते राईट. त्याचा उतार चढाव, त्याची पाण्याची डायरेक्शन वगैरे राईट, म्हणजे जिथे वॉटर बॉडीज वगैरे आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, ह्या आपण जरी फ्लॅटमध्ये ह्या सर्व गोष्टी विदिन फ्लॅट जरी पाळतो म्हटलं, पण बाहेरच्या ज्या एक्सटर्नल गोष्टी आहे, एक्सटर्नल कंडिशन्स आहेत, त्या तर आपल्या हातात असू शकत नाही. तर याला काय आपण करू शकतो? हाही खूप चांगला प्रश्न आहे आणि मी नेहमी विचारत असतो सगळ्यांना की प्रश्न विचारायला पण खूप अक्कल लागते. खरं आहे ते. बरोबर. तर तुम्ही फार सेन्सिबल प्रश्न विचारलाय. सर, आपले पूर्वज किती स्मार्ट होते ह्याचा मी अंदाज लावू शकतो की आपलं पंचांग आहे ना सर, पंचांग 60 रुपयाचं सर, याच्यावर हो, हो. 2076 इयर लिहिलेलं आहे. 2076 म्हणजे याचा अर्थ आहे की 2076 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना सूर्योदय आणि सूर्यास्त माहिती होता सर. सूर्योदय सूर्य कॅल्क्युलेट करणं हे खूप मोठं गणित आहे सर.
आणि त्याच्यात त्या काळी त्यांनी राहू आणि केतू आयडेंटिफाय केले. नासा फक्त 150 वर्ष जुनं आहे आणि त्यांनी पंचांगमधली एकही वस्तू डिस्कार्ड करू शकलेली नाही सर. राहू आणि केतू म्हणजे काय? दीज आर इंटरसेक्टिंग पॉइंट्स. म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. म्हणजे आपले किती बुद्धिवान असतील लोक, त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अनुसरण केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर काढलेलं आहे सर. आणि त्यांना ह्या काळात काय घडणार आहे हे सुद्धा भृगुसंहितेत लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांना माहिती होतं कलियुग कसा असणार आहे आणि ती इथून पुढेही काय होणार आहे. इथे गंमत सांगतो, जे काही बिल्डिंग्स आणि आपण असं म्हणूया की कुमार प्रॉपर्टीजनी एक अशी साईट घेतली, कुमार मेडोज वगैरे वगैरे, तर ती जी मेन कंपाऊंड आहे त्याला आपण आजोबा वास्तू म्हणतो. बघा, त्या काळी सुद्धा त्यांना आजोबा वास्तू कळली. आजोबा वास्तू म्हणतो की पूर्ण जी प्रिमाइसेस आहे एका बिल्डरच्या नावाची, त्याला आजोबा वास्तू म्हणतो. ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही राहता त्याला वडील वास्तू म्हणतो आणि ज्या फ्लॅट मध्ये तुम्ही राहता त्याला मूळ वास्तू आपण म्हणतो. आता ही मूळ वास्तू म्हणजे काय? तर तुमच्या नावावर असलेली ती जमीन, तुमच्या नावावर असलेला तेवढा एक भाग, मग तो कुठलाही शेप असू द्या, पण तो तुमच्या नावावर जर असेल तर त्याचा संबंध असतो तुमच्याशी आणि हे लग्नासारखं असतं. तुम्ही वास्तू नाही निवडत, वास्तू तुम्हाला निवडते सर. जे लोक राक्षस गणाचे आहेत, ज्यांचा शनी जर चतुर्थेश असेल सर, त्या लोकांना दक्षिणमुखीच घर मिळतं. तुम्ही प्रयत्न करून बघा, 50 फ्लॅट बघितलेत, 50चे 50 दक्षिणमुखीच मिळाले. असेही उदाहरण आहेत. तर वास्तू सुद्धा तुम्हाला निवडत असते. तुम्हाला एक छान अजून माहिती सांगतो. पृथ्वी ही 28% आहे, पण त्याच्यातली जी काही राहण्यासारखी जागा आहे त्या राहण्यासारख्या जागेमध्ये फक्त 70% जागा अशा आहेत जिथे कोणीही राहू शकतो. त्या चांगल्या सकारात्मक जागा आहेत. 27% जागा अशा आहेत की जिथे माणसं किंवा जनावरं ही मेड टू ऑर्डर सारखी आहेत. म्हणजे ती तुम्हाला पोषक असेल तर मला नसेल, मला खूप पोषक असेल तर गरजेचं नाही की तुम्हाला असेलच. तिथे तुम्हाला मॅच मेकिंग करावं लागतं. म्हणजे नवरा बायको सारखं आहे. आणि 1.5% जागा अशा आहेत ज्या सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतात. जसं की ओंकारेश्वरचं मंदिर, सोमनाथ, ही जी काही देवळं आहेत पुरातनची, ही जर तुम्ही बघितली, ह्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे हे ऊर्जा केंद्र आहेत ही. आणि 1.5% जागा अशा आहेत ज्या नकारात्मक आहे. म्हणजे एव्हरी डॉलर इज हॅव्हिंग 2 साइड्स. अकॉर्डिंगली इफ देर इज समथिंग गुड, देर इज हॅज टू बी समथिंग बॅड. तर 1.5% जागा अशा आहेत ज्या माणसं तर सोडा पण जनावरं सुद्धा राहत नाही. आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये पुण्यातले 6 बंगले नमूद आहेत त्याच्यात. कॅम्पमध्ये अरोरा टावरच्या समोरचा जो बंगला आहे सर, तो हॉन्टेड वास्तू म्हणून त्याला ओळखलं जातं. तर ह्या ज्या नकारात्मक वास्तू असतात, ह्या म्हणजे थोडक्यात इल फ्रिक्वेन्सीज. आयदर तिथे इन्फ्रारेड आहे किंवा अल्ट्राव्हायोलेट आहे, शुद्ध इंग्लिश भाषेत सांगायचं झालं तर. म्हणजे तिथे राहण्यासारखी जागा नाहीये. जरी तुमची वास्तू ही पॅरलल टू दुसरा फ्लॅट जरी असेल, त्यांनी तुम्हाला फरक नाही पडत सर, कारण की तुम्ही तुमच्या जागेचा बद्दलच आपण विचार करत असतो. आणि त्या जागेमध्ये तुम्ही बघाल तर सगळ्यांना एक बेडरूम, एक ड्रॉइंग रूम, म्हणजे हे जे तत्व आहेत हे एक तत्व त्यालाही भेटलंय तर तुम्हालाही भेटलंय सर. तर तिथे हे बॅलन्सिंग होऊन झालेलं असतं. फक्त त्याच्यात एक महत्वाचा भाग जर बघायचा तर हस्तिनापूर जर तुम्ही बघितलं असेल सर, श्रीकृष्णाने हे मय नावाच्या राक्षसाला हे हस्तिनापूर बांधायला सांगितलं आणि मयनी काय केलं, त्या हस्तिनापूर म्हणजे आजची दिल्ली, तिथे त्या राजमहालमध्ये मध्यभागी एक खड्डा केला आणि त्या खड्ड्यात पाणी टाकलं. सर तुम्ही बघा, दिल्लीमध्ये ज्या कोणी प्राईम मिनिस्टरनी राहिले तिथे, मेन प्राईम लीडर्स, they did not had natural death sir. They had always, or their family had always a big problems. तुम्ही अजूनही एक्सपिरियन्स घ्या. आयदर त्यांना फॅमिली नाही आहेत किंवा ते फॅमिलीपासून अलिप्तच आहेत किंवा त्यांना खूप काहीतरी जघन्य प्रॉब्लेम्स आहेत असे सर. सो दीज आर दी फॅक्ट्स की घराचा जो मध्यभाग आहे, ब्रह्मस्थान, इथे हा थोडासा आपण सांभाळतो. किचन, बेडरूम आणि हे जरी त्यांना कॉमन वॉल जरी असेल
तर आपल्याला त्या कॉमन वॉलचा फरक पडत नाही सर, टेक्निकली फरक पडत नाही. एक अजून उत्तर सांगतो, खूप महत्वाचे, जे बरेच लोक विचारतात, माझं दार पूर्वमुखी आहे किंवा उत्तरमुखी आहे किंवा पश्चिममुखी आहे. सर काही फरक पडत नाही, दक्षिणमुखी दार असेल तरी चालतंय सर, अजिबात काळजी करू नका. दाराचं महत्व फक्त 6% आहे सर, 6%. त्याच्या पुढे दाराचं महत्व नाही. मला एकाने विचारलं तुम्ही असं कसं सिद्ध करू शकता? मी त्यांना एकच प्रश्न विचारला, भाऊ दारात किती मिनिटं असतोस आणि बेडरूम मध्ये किती मिनिटं असतो? मग तुमची सकारात्मक ऊर्जा ही कुठे जास्त प्रवाहित राहणार आहे, दारात का बेडरूम मध्ये? मग महत्व कशाला द्यायचं, दाराला देऊ का बेडरूमला देऊ? आणि एवढंच नाही, घरच नव्हे तर तुम्ही दुकानं सुद्धा बघा. आपण सगळे पुण्यातले लोक आहोत, मी तर बाहेरगावी सुद्धा व्याख्यान दिले, तिथे मी सांगत असतो की पुण्यामध्ये लक्ष्मी रोड आहे, त्या लक्ष्मी रोडला जेवढी दक्षिणमुखी दुकानं आहेत ती सगळी जास्त चालतात. तुम्ही अनुभव घेऊन बघा. तर दक्षिणमुखी दाराचा असं काही काळजी करू नका, असेल तरी ते ठीक आहे, आपलंच दार आहे. त्या बिल्डरला सांगा पैसे कमी करून दे, मी घेतो. त्याला बोलूच नका त्याचं दक्षिणमुखी दाराचं काही महत्व. बहुधा ते लक्ष्मी रोडचे दक्षिणमुखी दुकानं असलेले जास्त डिस्काउंट देतात, त्याच्यामुळे बहुधा. सर त्यांचं तुम्ही व्यवसाय पण बघा, जर निरीक्षण केलं, सूक्ष्म निरीक्षण जर केलं तर त्यांचा व्यवसाय हे फार भरभराटीने चाललाय सर. माझे काही मित्रांचे आहेत किंवा माझे काही क्लायंटची पण तिथे दुकानं आहेत आणि ते छान अगदी व्यवस्थित चाललंय त्यांचं सगळं. एकाची 2 दुकानं गेलीत. माझ्याही दुकानाचं तोंड दक्षिणमुखीच आहे. बघा सर, आता मी पुढे काही बोलू का? हो. दुकान दक्षिणमुखी आणि घर उत्तरमुखी आहे माझं. हो का? तू बहुतेक डिस्काउंट तरी देत नाही काहीच, तरी पण तो दुकान एवढं चालतं म्हणजे मग काहीतरी नक्कीच काहीतरी आहे. खूप चालतं उमेशचं दुकान, प्रचंड. सर अजून एक माहिती देतो, म्हणजे तुमच्याकडे प्रश्न असतील तर विचारा, नाही तर माझ्याकडे माहितीचा भंडार आहे, मी ओपन करतच राहतो. मला एक सर म्हणायचं होतं की असं आहे, आमच्यासारख्या कॉमन माणसाला हे बरंच काही माहिती नसतं वास्तुशास्त्राबद्दल. त्याच्यामुळे फ्लॅट घेताना फॉर एक्झाम्पल जर हे जे सायन्स आहे त्याच्या मागचं किंवा इंजिनिअरिंग आहे जे आता तुम्ही एक्सप्लेन केलं, ते जर बिल्डर्सला सांगितलं जे बांधतायत, तर प्रॉब्ली दॅट विल इम्पॅक्ट द पीपल लाईक अस. कारण त्याच्यात जर त्यांनी सांगितलं की हे आम्ही वास्तू ज्योतिष शास्त्राच्या प्रमाणे बांधतोय वगैरे, तर ऍटलिस्ट जे आमच्यासारखे आता नॉलेजेबल झाले ते तरी विचार करतील की आपण मग इथे घ्यावा. म्हणजे मग तो परत काही तिथे वेगवेगळं मॉडिफाय वगैरे करायची गरज पडणार नाही. सांगतात ते. कारण बिल्डर्सला बरेच जणांना माहितीच नसणार आहे, आय थिंक सो. नाही, सगळं माहिती असतं बिल्डरला. बिल्डर खूप जाणेर आपल्यापेक्षा, त्याला सगळं माहिती असतं. पण हे लोक काय करतात, पैसे वाचवण्यासाठी आणि खर्च वाचवण्यासाठी हे लोक काय करतात, मिरर इमेज करतात. मिरर इमेज केल्याने काय होतं, तुमचे जे डक्ट आहेत, त्याचे जे पाईप्स आहेत टॉयलेट्सचे वगैरे, हे कॉमन मध्ये त्याचा खर्च निघून जातो. पण प्रॉब्लेम काय होतो सर माहितीये का, एका बिल्डिंगला 4 कोपरे. आता कुठल्याही फ्लॅटला जर तुम्ही बघितलं, त्याला 2च दिशेचा फायदा होऊ शकतो. कुठल्याही 2 दिशा बघा तुम्ही, जर एका बिल्डिंग मध्ये 4 फ्लॅट असतील तर, आणि त्यांनी अशी लांबवती बिल्डिंग बनवली की त्याच्यातही बोंबलला, म्हणजे जे मधले फ्लॅट आहेत त्यांना ते एकच दिशेचा फक्त उपभोग घेता येतो. आणि ती दिशा ही गरजेचं नाही की त्याला ईशान्य किंवा पूर्व दिशा जी आहे ती तुमची सोलर एनर्जीची आहे, म्हणजे सौर ऊर्जा, आणि जी तुमची उत्तर दिशा आहे ही तुमची चुंबकीय ऊर्जा आहे. आणि ह्या दोन्ही ऊर्जा माणसाच्या प्रगती आणि उत्कर्षासाठी फार गरजेच्या आहेत. त्या बेसिक नीड्स आहेत त्याच्या, आणि ह्या जाऊन सेटल होतात दक्षिणेमध्ये, म्हणजे नैऋत्येला सेटल होतात, आणि तिथे एवढं घनत्व निर्माण करतात की फक्त कर्ता पुरुषच तिथे सहन करू शकतो. आता समजा नैऋत्य दिशेला जिथे बेडरूम पाहिजे, जर तिथे तुम्ही दाराचं जर ओपनिंग ठेवलं तर काय होणार आहे, ते घर हलकं झालं का नाही? म्हणजे ती सकारात्मक ऊर्जा ती जिथून प्रवाह येतो तिथून तो बाहेर वाहून जाते. आणि बिल्डर लोक हे असं करतातच. म्हणून तुम्ही आज बघा, जे काही मेट्रोमध्ये ज्या काही बिल्डिंग कॉन्सेप्ट आल्या सर, त्याचा दुष्परिणाम सर लिव्ह इन रिलेशन्स आणि काय जे चाललंय हे सगळं त्याचेच दुष्परिणाम आहेत सर. गावामध्ये कुठे काय असलं काही आहे?
गावामध्ये प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बंगलो सिस्टम मिळते, त्यामुळे त्या घराची सकारात्मक ऊर्जा तिथे स्थापित होण्यासाठी त्यांना तेवढा कालावधी पण लागतो आणि तेवढा वेळ पण मिळतो त्यांना. किती निवांत जगतात ते. आणि आपण सकाळी उठतो 7 वाजता, रात्री झोपेपर्यंत धावपळ करतो, शेवटी पदरी काय पडतं? श्वास घेणं माझ्या हातात आहे, सोडणं माझ्या हातात नाही ना सर. पण काय माहितीये का, कल का भरोसा नाही, सामान 100 बरस का. सर एक प्रश्न होता. बोला ना सर. तुमची वास्तू पॉझिटिव्ह आहे 90, 70, 80% वॉट एव्हर, आणि जर तुमचं ऑफिस आहे तिथे जर निगेटिव्ह एनर्जी जास्त असेल तर त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो तुमच्या लाईफवरती? तुमची वास्तू म्हणजे घराची वास्तू पॉझिटिव्ह आहे. घराची राहती वास्तू या आणि ऑफिसची वास्तू निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे या. सर तुम्ही ऑफिसमध्ये नोकरीला आहात का ऑफिस तुमचं स्वतःच आहे? स्वतःच एक जस्ट एक्झाम्पल म्हणून विचारतो मी. ओके. याच्यात मी कसं होतं माहितीये का सर, हु इज वर्किंग, व्हॉट इज द पोझिशन आणि व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड इट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी, इफ यू आर द ओनर ऑफ द ऑफिस, if you are the owner of the office, you will get the opportunity, you will skip the opportunity. 70% opportunities तुम्हाला निघून गेल्यानंतर कळतील, केव्हा मिसफायर होण्याचे चान्सेस जास्ती आहे. ते एनकॅश लवकर नाही होत. ओके. तुमचे फंड्स पण त्याच्यामध्ये जर तुमची राहती वास्तू जरी 80-90% पॉझिटिव्ह असेल तरी ते अफेक्ट होतं. होणार सर, कारण की जरी तुम्ही महत्वाचा वेळ ऑफिसमध्ये देत असला तर घरही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. घराच्या वास्तूमुळे ते कुठेतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. एक लक्षात घ्या, घरात जेव्हा आपण झोपतो म्हणजे एक्झॅक्टली काय करतो, तर हे जे 7 चक्र आहेत किंवा 7 कुंडल्या मी जे आता सांगितल्या, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्र, ही 7 चक्र ज्या मिनिटाला पृथ्वीला टेकतात म्हणजे स्पर्श करतात, तुमची बॉडी ऑटोमॅटिक चार्जिंग सुरू करते सर. आपण झोपतो म्हणजे काय करतो, स्वतःला रिचार्ज करतो. आपण सकाळी उठवतो फुल चार्ज असतो, संध्याकाळपर्यंत बाय इव्हनिंग टाइम युअर एनर्जी इज डिप्लिटेड, सो यू हॅव टू गो टू स्लीप, सो यू हॅव टू रिकवर द एनर्जी. आता तुम्ही ज्या दशा, दिशा आणि स्थितीमध्ये झोपता त्यांनी सिद्ध होतं की तुमची आर्थिक संपन्नता कशी आहे, किती सुदृढ आहात. तर जेव्हा तुम्ही झोपता तर एक्झॅक्टली काय होतं की तुम्ही ज्या स्थितीत झोपताय ते जे वेव्स तुमच्यामध्ये प्रवाह करतात, हे ह्याचाच रूपांतर तुमच्या विचारांमध्ये होतं आणि हे विचार तुम्ही कृतीमध्ये आणता आणि ही कृती म्हणजे तुमचं अर्थार्जन आहे सर. म्हणजे ह्याचा तुमच्या झोपण्याशी सरळ संबंध आहे का नाही? तुम्ही जे काही ऍक्शन प्लॅन घेणार आहात ऑफिसमध्ये किंवा ज्या काही ट्रिक्स, आयडियाज, अँड आयडियाज इज बिझनेस सर, नथिंग एल्स. So whatever ideas you are going to get while sleeping are going to get converted in your act, and this act is your money. So you may act, but due to office constraint, that will restrict you. You will go half the way, maybe sometimes you will succeed, sometimes you will get blocked, but you will definitely find more number of hurdles if the vastu of your office is dushit. Okay. म्हणून सारखं सांगतो की स्वतःचा उत्कर्ष करून घ्या सर. तर तुम्ही पीपीटी शेअरिंग बंद केलं तरी चालेल. या शुअर. स्क्रीनवर माझा एक प्रश्न आहे सर, विचारू का? बिलकुल मॅडम. तुम्ही म्हणालात स्क्वेअर किंवा रेक्टँगल पाहिजे वास्तू. एकीकडे एक्सटेन्शन आलं किंवा एकीकडनं कट झालं तर मग त्याचा काय इम्पॅक्ट असतो आणि किंवा ते कसं सॉल्व्ह करायचं असतं? हे बघा, माझ्या मागे चित्र दिसतंय तुम्हाला. हो. याच्यावर काही नावं लिहिली आहेत, पण नेमका एक्सटेन्शन आणि कट कुठल्या दिशेला कुठल्या देवतेचा आहे त्याच्यावरून ठरवतो की तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असणार. ओके. तुम्ही मला नकाशा पाठवून द्या मेलवर किंवा व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ते सांगतो काय करू शकतो आपण. ओके चालेल. कोणाकडे काही प्रश्न आहे अजून? आय थिंक आपले जर कोणाला अजून प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. आपल्याला पुढचे 5 मिनिटं आहेत. त्या अदरवाईज नसतील तर वी कॅन कन्क्लूड द मीटिंग. बरं, शेवटी जाण्यापूर्वी अजून एक टिप देतो.
पृथ्वीवर जसं 70% पाणी आहे तसं पुरुषांच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, पण स्त्रियांच्या शरीरात 86% पाणी आहे, म्हणजे 16% मोर दॅन मेल. म्हणून स्त्रिया या 16% जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्यांना दूषित जागा लगेच लक्षात येते. तर एखादी जागा खराब किंवा सकारात्मक ह्या स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त लवकर माहिती होऊन जातं. एखादं पिंपळाचं झाड किंवा एखादं छानसं देऊळ, तिथे एखादी स्त्री जेव्हा जाऊन बसते तर आईच्या कुशीत बसल्यासारखी ती 2-3 तास काहीच न बोलता बसू शकते. ती जागा सकारात्मक आहे त्यांच्यासाठी. पण एखादी जागा म्हणजे लक्ष्मी रोड सारखा गजबजलेला जर एखादा दूषित भाग जर असेल तर तिथे स्त्रिया फार वेळ थांबत नाही, त्या निघून जातात. अशा वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही राहता किंवा संपर्क येतो तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत राहतो. म्हणून आपण जेव्हा जे काही सकाळ, दुपार, संध्याकाळ जे काही बोलतो ते जर आपण सकारात्मक जर बोललो तर हे शब्द ब्रह्मांडमध्ये गोलगोल फिरतात आणि हे गोलगोल फिरून एक ऊर्जा निर्माण करतात. ही जर सकारात्मक ऊर्जा असेल तर तुमच्या घरासाठी खूप पोषक. पण जर नकारात्मक आपण विचार बोललो किंवा विचार केला किंवा त्या सानिध्यात राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतोच. मग ह्याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एखादा मंत्र, एखादा सकारात्मक व्याख्यान, एखाद्याच्या चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात जर तुम्ही घालवला तर ह्या नकारात्मक शक्ती गळून पडतात, ही ऊर्जा नष्ट होऊ शकते. तर तुम्ही असं करू शकता. येस. ओके, थँक्स डॉक्टर दीपक कुमार. मी श्रीकांत, आपले वोट ऑफ थँक्स कोण देणार आहे? मीच देणार. ओके. ब्रॉडकास्ट फ्रॉम द टीव्ही. थँक्स डॉक्टर दीपक कुमार. ऍक्च्युली गेल्या 1 तासात म्हणजे खूप वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने वास्तू या विषयाकडे बघायला शिकवलं मला वाटतं आम्हाला सगळ्यांनाच तुम्ही. नक्कीच आतापर्यंत मी तरी या टाईपचं सेशन कधी अटेंड केलं नव्हतं, त्यामुळे इट वॉज माइंड बॉगलिंग फॉर मी. आणि यातलं जे काही आम्हाला करता येणं शक्य आहे ते आम्ही नक्कीच करायचा प्रयत्न करू. तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, आमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही ॲडवाईस हवा असेल तर. आणि तुम्ही ज्या कन्सेप्ट्स सांगितल्या, एस्पेशली रिलेटिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू वास्तू, हे खूपच म्हणजे मनाला भावलं. कारण लोक फक्त वास्तू म्हणजे ते एक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगतात, पण जेव्हा ते टिपिकली सायन्स किंवा इंजिनिअरिंगची जी बॅकग्राऊंड असलेली माणसं असतात त्यांना ते मग काही पटत नाही. पण ते जेव्हा तुम्ही रिलेशन हे जे दाखवलं ते नक्कीच वाखाणण्याजोगं होतं. आणि आपले बाकीचेही टॉपिक्स आहेत, मेडिटेशन म्हणा किंवा ज्योतिष म्हणा, तर त्यासाठी आम्ही नक्कीच विचार करू आपल्याला परत बोलवण्याचा. आत्ता ऑनलाईन असताना नाही तर आम्हाला फिजिकल जेव्हा सुरू होतील तेव्हा प्रत्यक्ष बोलवण्याची संधी आम्ही साधू, याची मला खात्री आहे. थँक्यू वन्स अगेन डॉक्टर दीपक. थँक्यू सर. थँक्यू. श्रीकांत, पुढच्या वेळेस कधीतरी आपण हे चालू झालं ना सरांचं एक मेडिटेशनचं ठेवूयात. खूप छान ते म्हणजे त्याबद्दल सांगतात आणि घेतात पण. आम्ही खूप छान त्याचा अनुभव घेतलेला आहे. हा, शेवटचे 2 मिनिटं घेतो. 15 दिवसापूर्वी रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 यांना घेऊन मी श्रीवर्धनला गेलो होतो. जंगलाच्या मध्यभागी रात्री, मध्यरात्री आम्ही 40 मिनिटं ओंकाराचा जप केला आणि इतका छान रेझोनन्स होता तो, म्हणजे अंगावरचे केस उभे झाले होते, इतका छान रेझोनन्स तयार झाला होता. मला असा अनुभव आजपर्यंत कधीच नाही आलेला. 13 जण होतो. 13 जणांचा ओंकार एकत्र जेव्हा मध्यरात्री स्वामी समर्थांच्या त्या गाभाऱ्यामध्ये जेव्हा होतो त्याचा परिणाम तुम्ही विचार करू शकता की किती सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असेल. आणि त्याला रेझोनन्स म्हणतो आपण. तुम्ही गुगल सर्च करा तर रेझोनन्स इज लाईक इट इज मल्टिपल्स ऑफ समथिंग. इट इज नॉट 4x4 16 बट इट इज 4x4 is 64. त्याचा परिणाम एवढा असतो तो.
तर खूप छान ते एक मेडिटेशन झालं होतं. नक्कीच मला ते मेडिटेशन करायला परत आवडेल. नक्की आम्ही बोलवू तुम्हाला. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर. सर मला तुमचे रिस्पॉन्सेस जर टेस्टिमोनी जर मिळाली तर बरं होईल सर. हो नक्कीच. धन्यवाद. नक्कीच मी तुम्हाला फॉरवर्ड करीन. शुभरात्री. मस्त झालं लेक्चर. मित्रांनो, उद्या आपली बीओडी मीटिंग घ्यायची का जरा कन्फर्मेशन पाहिजे होतं, कारण आपली या महिन्याची बीओडी मीटिंग राहिलेली आहे.